मित्रांनो बघा, या दुनियेमध्ये गोरगरिबांचा वाली कोणीही नाही. जर वाली असता तर गोरगरिबांचे असे हाल कधीच झाले नसते. आतापर्यंत खूप असे IPS IAS अधिकारी होऊन गेले, PSI होऊन गेले. ते भरती व्हायच्या अगोदर, नोकरी लागायच्या अगोदर किंवा इंटरव्ह्यूला त्यांनी बऱ्याच वेळा म्हणलं असेल की मला सामान्य जनतेची, गोरगरिबाची सेवा करायची, मला समाजात काहीतरी बदल घडवायचा आहे. मग मला सांगा, आतापर्यंत अनेक असे IAS अधिकारी झाले, IRS वगैरे वगैरे खूप सारे झाले. महाराष्ट्रातील पण झाले, गोरगरिबांचे झाले. परंतु त्यांनी आतापर्यंत या विषयावर, या समस्येवर सोल्युशन कधीच काढलेलं नाही. उलट गोरगरिबांना त्रास दिला. अशी पद्धत असते का गोरगरिबांशी वागायची, त्यांचं विध्वंस करण्याची? एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या लोकांना त्रास देता तर त्यांचा तिळतिळाट तुम्हाला आणि तुमच्या बायका पोरांना लागल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत एकासुद्धा अधिकाऱ्याने अशी काही योजना केली नाही की त्यांचं जे काय सामान आहे ते बांधून द्या, त्यांना घरी पाठवून लावा. नाही, त्यांनी त्याचा विध्वंस केलेला आहे. आणि ह्या म्हातारीचं ज्यांनी हाल केलं ना, त्यांना आयुष्यभर तिळतिळाट लागणार आहे. एक दिवससुद्धा त्यांना शांतपणे झोप लागणार नाही. तर विनंती एवढीच आहे की सध्या जे महाराष्ट्रामध्ये जे अधिकारी आहेत, मोठ्या पदावरती अधिकारी आहेत, त्यांनी अतिक्रमण हटवताना कमीत कमी अशा गोरगरिबांच्या लोकांच्या हातातील घास, गळ्यातील घास असा हिसकावून घेऊ नये. त्यासाठी वेगळी चांगली काहीतरी योजना करा. त्यांचं सामान बांधून त्यांना घरी जा म्हणा, पण असं विध्वंस करून त्यांच्या हातातील घास, पैसे, त्यांचा माल असा विध्वंस करणं, नासधूस करणं हे योग्य नाही. आणि तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही, एवढं लक्षात घ्या. चांगली काही योजना करा. नाश कोणीही करू शकतं, वाईट कोणीही करू शकतं. चांगले करण्याची धमक असेल तर तुम्ही करून दाखवा.